दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्याच्या साठी खरतर प्रशासनाच्याकडून तत्काळ प्रयत्न व्हायला हवे होते, तसे झाले नाहीत। आणि आता प्रशासनाला काही अंशी जाग आली आहे, म्हणूनच पिंपरीच्या हद्दीमध्ये एक्सप्रेसवेवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे। किवळे गावापासून मुंबईकडे जाणारी वाहतूक इतरत्र म्हणजे जुन्या महामार्गाकडे वळवण्यात आली आहे। पिंपरीच्या हद्दीतच एक्सप्रेसवेवरची वाहतूक थांबवण्यात आल्याने वाहतुकीचा आणखी ताण घाटात निर्माण होणार नाही अशी अपेक्षा ही वाहतूक पोलिसांना आहे। पुणे मुंबई महामार्गावर टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातानंतर पुणे मुंबई महामार्गावरील जाणारी वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। साधारण 24 तास झालेत, अजूनही तो टँकर काढण्यात आलेला नाही। युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू आहे, परंतु अजूनही साधारण 30 ते 35 किलोमीटरपर्यंत जे आहे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे आणि यापुढेही किती वेळ लागणार आहे हे अजूनही प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नाही आहे। त्यामुळे सकाळपासून जे आहे ते सर्व प्रवासी जे आहेत ते या महामार्गावर अडकून बसलेले आहेत आणि यांचा सकाळपासून अडकून असल्यामुळं त्यांचं जेवणाची असेल किंवा चहा पाण्याची कोणतीही सोय जी आहे ती न झाल्यामुळं आता यांना नाहक त्रास जो आहे तो या सर्व प्रवाशांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढच्या अजून काही तास तरी त्यांना असाच त्रास असंच तात्काळ जे आहे ते ह्या महामार्गावर थांबावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। सध्या युद्ध पातळीवर जे आहे एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये जे आहे प्रोपिलिन गॅस जो आहे तो ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळं अवघ्या पुढच्या काही तासामध्ये जो आहे हा मार्ग सुरू होईल, परंतु 35-40 किलोमीटर जे आहे ते वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच जे आहे वाहतूक पुढे अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच जे आहे किवळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून वाहनांना देखील थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढचे अजून काही तास तरी जे आहे त्या वाहनांच्या रांगा अशाच लागलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।